नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने आज दिनांक 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला आहे 2024साठी। काय नवीन नियम आहेत, काय स्वस्त होणार आहे, काय महाग होणार आहे, सविस्तर पाहूया। त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। 2024 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करत आहेत। मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। या बजेटमध्ये वेगवेगळ्या सेक्टरसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत। मात्र या सगळ्या सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या बाब आहेत। कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत, कोणत्या महाग झाल्या आहेत, ह्या आपण आता जाणून घेऊया। काय स्वस्त झालं आहे? यामध्ये मोबाईल फोन व चार्जर हे स्वस्त झालेलं आहे। त्यानंतर इलेक्ट्रिक वाहन हेही स्वस्त झालेलं आहे। त्यानंतर सौर पॅनल ही स्वस्त झालेले आहेत। त्याचबरोबर एक्सरे मशीन ही स्वस्त झालेली आहे। चामड्यापासून बनलेले वस्तू ही स्वस्त होणार आहेत। तांब्यापासून बनवलेल्या वस्तू, सोने आणि चांदी ही स्वस्त होणार आहे। त्यानंतर लिथियम बॅटरी ही स्वस्त होणार आहे आणि माशापासून बनलेले उत्पन्नही स्वस्त होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आहे बातमी अशी की कॅन्सरचे 3 औषधं स्वस्त होणार आहेत। या औषधावर केमिस्ट ड्युटी लागणार नाही, त्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची ही बाब ठरणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, पंतप्रधान आवास योजनेसाठी ही एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे। पंतप्रधान आवास योजनेसाठी यंदाच्या बजेटमध्ये खास प्रयोजन करण्यात आलेलं आहे। आवास योजनेच्या शहरी गरिबांना महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे। योजनेसाठी 10 लाख कोटीचा तरतूद करण्यात आला आहे। 1 कोटी शहरे गरिबांसाठी घर बांधण्यात येणार आहेत। मागासवर्गीयांना सुद्धा योजनेचा फायदा घेता येणार आहे। म्हणजे की मित्रांनो, अर्थसंकल्पमध्ये 1 कोटी शहरी गरिबांसाठी घर बांधणार आहेत। आता जाणून घेऊया की TDS वेळेवर न भरणारा गुन्हा करणार आहेत, तर कोणासाठी किती TDS भरायचा आहे या संदर्भातही त्यांनी अर्थसंकल्पमध्ये उल्लेख केला आहे। आता पाहूया की किती भरण्यावरती किती कर यांनी लावला आहे, किती टॅक्स लावला आहे, किती उत्पन्न असल्यास किती कर भरावा लागणार। यंदाच्या बजेटमध्ये करदात्यांसाठी काही घोषणा करण्यात आल्या। किती लाखापर्यंत उत्पन्न असणार, कर लागणार नाही। याबाबत निर्मला सीतारामन यांनी संसदेत माहिती दिली। नव्या कर प्रणाली अशा प्रकारे आहेत। 50,000हून 75,000 वर करण्यात आला आहे। 3 लाखापर्यंत उत्पन्न कर लागणार नाही। 3 लाख ते 7 लाखापर्यंत 5% कर लावण्यात येणार आहे। 7 लाख ते 10 लाखापर्यंत 10% कर लावणार आहेत। 10 ते 12 लाखापर्यंत 15% आणि ज्यांचं उत्पन्न 15 लाखाहून अधिक आहे त्यांच्यासाठी 30% कर लावण्याचा यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा होता अर्थसंकल्प 2024। यामध्ये आणखी काही नवीन बदल झाला तो तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळेल। त्यासाठी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळत जाईल। धन्यवाद मित्रांनो।